नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र गावाने. मित्रांनो, DFCCIL या ठिकाणी मोठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तब्बल 642 पदांसाठी या ठिकाणी भरती होत असून 10वी पास ते डिप्लोमा पदवीधर सर्व उमेदवारांसाठी या ठिकाणी रिक्त जागा असणार आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया यापूर्वीच चालू झालेली असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 22 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. एकूण रिक्त जागा ह्या 642 असून संपूर्ण भारतभर याचे नोकरी ठिकाण आहे. अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. पदांचा तपशील आता आपण बघूयात. कनिष्ठ व्यवस्थापक, कार्यकारी आणि मल्टीटास्किंग स्टाफ या पदांसाठी भरती होत आहे. कनिष्ठ व्यवस्थापक आणि कार्यकारी या पदासाठी 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार असून MTS या पदासाठी 500 रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. तर जे SC, ST, PWBD, माजी सैनिक आणि ट्रान्सजेंडर आहेत यांना कुठलेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. रिक्त पदांचा तपशील पुढील प्रमाणे: ज्युनियर मॅनेजर या पदासाठी 3 जागा, एक्झिक्युटिव्हसाठी 36 जागा, एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकलसाठी 64 जागा, तर एक्झिक्युटिव्ह सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशनसाठी 75 जागा आहेत. तर मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजेच MTS यासाठी सर्वात जास्त म्हणजेच 464 जागा आहेत. शैक्षणिक पात्रतेचा तपशील: ज्युनियर मॅनेजर या पदासाठी CA किंवा CMA सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तर एक्झिक्युटिव्ह सिव्हिल, एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल आणि एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन या पदासाठी संबंधित ट्रेडमध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज सादर करू शकतील. तर MTS या पदासाठी 10वी आणि ITI किंवा 10वी नंतर अप्रेंटिस 1 वर्षाची केलेली असेल तरी उमेदवार अर्ज सादर करू शकतो. वयोमर्यादा: ज्युनियर मॅनेजर या पदासाठी 18 ते 30 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज सादर करू शकतील. तर एक्झिक्युटिव्हसाठी 18 ते 30 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज सादर करू शकणार आहेत. MTS या पदासाठी 18 ते 33 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज सादर करू शकतील. भरतीची सविस्तर जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक ही DFCCIL.com या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. तसेच अर्ज सादर करण्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.